रेशमाच्या धाग्यात काळे मणी जोडले, प्रशांतरावांसाठी घरदार सोडले. लावली समयाची गोळी, जोडी जोडी जोडी. आता पुन्हा सांगायला देवापुढे लावली समयीची जोडी, तिच्या नावाने आली आयुष्याला गोडी. देवापुढे लावली समयाची जोडी, मयुरीच्या नावाने आली आयुष्याला गोडी. अरे वा वा वा. त्याला मला पिंडीवर बेल ठेवते वाकून, लोहित रावांचं नाव घेते सगळ्यांचा मान राखून. अरे वा वा वा. हाय गाईज, वेलकम बॅक टू माय चॅनल. तर कसे आहात तुम्ही? आय होप तुम्ही सगळे बरेच असाल आणि मजेतच असाल. सो तुम्ही माझा अवतार इग्नोर करा. मी स्कूलमधनं आले आणि केस धुतले, कारण की आज आमच्या घरात आहे प्रोग्राम. सत्यनारायणाची पूजा आहे आणि बाहेर आता सगळी सजावट चालू आहे. चला मी तुम्हाला दाखवते. तर बघा काय काय करत लावलाय, इकडं सजवत लावलाय. आणि ही मम्मी पूजेवर बसणार आहे आणि झोपलेली, आता झोपलेली. हा मम्मी काय तू पण हे बघा सजावट करत लावले दीदीनी आणि मम्मीनी. आणि इथं सगळी आई आहे, आत्या आहे आणि हंसिकाने खूप मोठा जरा काहीतरी केलेला आहे. ते मी मम्मीला नंतरला सांगेन. आणि इथं आत्या बसले आणि इथं वेदांत कपडे बिपडे कायच काढले डायरेक्ट इकडे चाललंय. हा जावत लवकर. आणि इथं आईसा आले, बाहेर मांडव घातलाय आणि इथं सगळी पप्पासं बसलेत, मामासं बसलेत. पण उपास केला नाही बघा, जेवायला बसले. काय हंसिका आज तरी उपास करायचा तुम्ही. जेवण चालू आहे. मांडव घातला इकडे बसायसाठी आणि आतमध्ये तो गोंगाट चालला. यांचा प्रसाद बनवत लावलाय. लावलाय सगळं. काय कपडा असेल ना तुझ्या सामानात. मम्मी आणि दीदींनी पूजेची तयारी करत लावली. मला एक मॅजिक दाखवू. मी नखं केली बघा. माझी ही नखं रिअलची आता, मग खोटी वाटत असते. माझी रिअलची नखं आहे. गाईस खोटी बोलते, गाईस खोटी बोलते. हा माऊला खोटी बोलतेस तू. मिहिरा बघा, मिहिरा माऊला खोटी बोलतेस बघा रे. हा राहू दे गाईस, मला मम्मीने आणलेले ते नख, त्यामुळे मी लावले. कशी वाटतात नक्की कॉमेंट मध्ये सांगा. मला सूट होतं. आमची सगळ्यात चांगली डान्सर आहे मिहिरा. मिहिरा 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 माऊची नख कशी आहेत? छान आहेत. कशी आहेत माऊची नख? छान. कशी? छान 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 बोलेल ना. मिहिरा कोणाची आहे? मम्मी तयारी करून बसले. मम्मी दाखव. गाईज मम्मी कशी दिसते नक्की कॉमेंट मध्ये सांगा. आणि इथं मम्मीची हेअरस्टाईल चालू आहे. हंसिका झोप आणि चहा पिते पाहिजे का गाईज? नका लावत लावलेली तर सगळी नका काढली आणि लास्टचा नक ठेवला. बंद करा. तर आम्ही लगेच तयारी करणार नाही, कारण की मम्मीचा आता पूजेला जाम टाइम होणार आहे. आणि
मग नंतरच आम्ही तयारी करून, कारण की एवढ्या लवकर तयारी करून पण आम्हाला काही भेटणार नाही. सो आज मी ट्युशनला पण नाही गेली, घरातच होतो. सगळी ट्युशनला नाही गेलो. राहू दे, एक दिवस खाडा. रेशमाच्या धाग्यात काळे मणी जोडले, प्रशांतरावांसाठी घरदार सोडले. माझं झालं घेऊन व्हिडिओ काढला त्यांनी, नाही पाठ करायचं. बायको काय भुकंची असते. चिटिंग झालं, चिटिंग. पुढे लावली चमेल्याची गोळी, जोडी जोडी जोडी. आता पुन्हा सांगायला देवापुढे लावली समईची जोडी, तिच्या नावाने आली आयुष्याला गोडी. देवापुढे लावली चमेल्याची जोडी, मयुरीच्या नावाने आली आयुष्याला गोडी. अरे वा वा वा. चला मला नाव घे आता. जीविका बाजू, जीविका बाजू. ए माहिती 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 ए माहिती माहिती माहिती. घराच्या दंडीवर बेल ठेवते वाकून, लोहितरावांचं नाव घेते सगळ्यांचा मान राखून. अरे वा वा वा. आता पूजा झालेली आहे आणि आता यांना सगळ्यांना प्रसाद वाटायला बसवलंय. कसं वाटतंय प्रसाद वाटायला? मस्त. आणि जीविकाचा मेकअप गेलेला आहे. जीविका एवढा मेकअप करून काय फायदा नाही तुझा. चांगलं वाटेल मला, चांगलं चांगलं चांगलं. आणि मम्मीनी लुगडा घातला परत चेंज केला. तयारी झालेली आहे. कशी दिसते मी? आणि तुम्हाला समजलं असेल मी लेन्स लावलेत बघा. कशी दिसते मी? आणि मेकअप मी स्वतःच केलाय. कशी दिसते सांगा नक्की कमेंट मध्ये. मला हा लुक खूप आवडला. आणि मी आज हेअरस्टाईल पण वेगळी केली आहे बघा. माहिती हे मध्ये मिडल पार्टिशन असतं ना, आज मी वेगळी केली आहे, काहीतरी वेगळं. सो कशी दिसते मी नक्की कमेंटमध्ये सांगा. माहिती आहे किती वेळा बोलले असेल मी कशी दिसते, पण जरा उपकार करा, एवढी बोलते तर. सो मी पाया पडली. आता सगळी पाहुणी यायला चालू होतील, कारण की काय चला पाहुणी यायला सुरू होतील. मी तुम्हाला जशी दाखवते, जशी जशी येतील तशी तशी. चला बिर्याणी झालेली आहे, लोक केलेला आहे बघा. ही
चालेल वेळ काढून. थँक्यू अंकल आल्याबद्दल. आत्ता वाजलेले आहेत, करंट टाइम सांगते मी तुम्हाला 10:30 वाजलेले आहेत. आणि आत्ता आम्ही जरासं बसलोय कारण की उभं राहून आम्हाला खूप पाय दुखत होते. आणि निकिता काय काम नाही केलं, इकडे बसूनच राहिलेली. मी तिकडे उभी राहून व्हिडिओ काढत होती. आणि दिऊ दीदी काय सांगू तुम्हाला, मी प्रसाद येतो ती मी हा गप. तिथं मी तिकडे उभी आहे आणि दिऊ दीदी काय कामच नाही केले बाबा. बाता कोण करते बाई ही बाता करते. हा इथं बसून व्हिडिओ काढते. व्हिडिओ काढायचं माझं काम आहे. इकडे बसून काम करते. आम्ही जेवण घेऊन आत्ता बसले मी आत्ता बसले मी काम करायला ती स्वतः सांगते. म्हणजे कधी आत्ता बसले मी फोटो काढते. फोटो नाही काढत. नवीन नवरी बनले. नवीन नवरी बनले. नवीन टिकला व विठ्ठल मग विठ्ठल. अख्खा दिवस उपास असतो रोज. तर अजून मी जेवली नाही आहे कारण की आता पाहुणी आहेत त्यामुळे नंतरलाच जेवीन. आणि तुम्हाला हिचं सांगते की हिने स्कूलमध्ये नॉनव्हेज खाल्लंय, नॉनव्हेज केक खाल्लाय. आणि आज सत्याची पूजा होती तरी पण नॉनव्हेज केक खाल्लाय हिने. या पोरीने नॉनव्हेज केक खाल्लाय. हा ते उद्या मी सांगणार आहे, आज नाही सांगणार मी मम्मीला. कारण की आज जर सांगितलं तर हिची बँड टाय फीस आणि हिची टाय फीस. आज जर सांगितलं तर हिची टाय फीस. तर आता मी नंतरला जेवू जरा वेळ. आता टाइम आहे जरा, पाहुणी चालत अजून. आणि त्यामुळे नंतर आम्ही जेवायला बसलोय. आत्या काय काय जेवायला आता जरा जोरात बोला. वाटाण्यांची भाजी आहे, चणा डाळ, कोबी डाळ, भजी, भात, पापड, लोणचा, कोचिंबर. आणि आता पाहुणी कमी झाली म्हणून आम्ही जेवायला बसलो. करताना घेतलं नाही आणि जेवताना आमचं घ्यायला लावलं हिने. एवढं काम केलं पण गाईस तर आमचा कार्यक्रम ओव्हर झालेला आहे. जाम दुकानात उद्या स्कूलला जायची कॅपॅसिटी नाही आहे पण मला जायचंय कारण की 2 पेपर दाखवायचे राहिलेत. ते मला बघायचे आहेत मार्क्स किती आलेत. आणि चला आता ब्लॉग आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा. आणि ह्या पुढे न्या. माहिती आहे मला, थोडंसं माहिती आहे ब्लॉग नाही टाकत, जाऊ दे. पण आता येतील ब्लॉग्स. गणपती, रक्षाबंधन, खूप सारे फंक्शन आहेत, काढून बघीन. चला आता जाऊया आपण, भेटूया आता नंतरला, लवकरच भेटूया. सो चला बाय, गुड नाईट, स्वीट ड्रीम्स.